तर तुम्हाला भटकंतीचा अनुभव पाहिजेच. आडवाटेवरील भटकंतीचं कसं आहे, तुम्ही जर या घाटवाट्यांची नावं ऐकली तर तुमच्या डोक्यावरून जाणार सगळी. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक उत्तम मार्गदर्शक हवा किंवा संघ हवा किंवा जेणेकरून तुम्ही त्यात जाताल आणि शिकताल की आडवाटेवरील ट्रेक कसे करायचे, त्यात नियोजन कसं करायचं, वेळेचं नियोजन, पाण्याचं नियोजन, हे सगळं तुम्हाला एखाद्याच्या मार्गदर्शनाखालीच शिकताल तुम्ही. असं कोण बी उठून आडवाटांचे ट्रेक करायला गेले तर असं होऊ शकत नाही. ते तेवढं अवघड पण, कारण की तुम्ही जर आडवाटांचे ट्रेक बघताल तर निर्मनुष्यता, दृष्टीबाह्याचे टप्पे, परत जंगली श्वापदांचा मुक्त वावर, पाण्याचं पाणी कमीच असतं म्हणजे हां. तर असं म्हणजे ना ह्यामुळे घाटवाटांचे ट्रेक आव्हानात्मक होतात. कातळ टप्पे असतात, तुम्हाला तिथं रोपचा म्हणजे बराच अनुभव लागतो तुम्हाला. तर तुम्ही एखादा संघ बघा किंवा एखादा ग्रुप बघा की ज्याच्यातून तुम्हाला शिकता येईल आडवाटांचे ट्रेक कसे करावे, त्यात काय काळजी घ्यावी लागती, तरच तुम्ही ऑफबिटमध्ये घुसा. तुम्हाला आता बरेच पुस्तकं मिळतील की आनंद पांड्यांचं चढाई उतराई दिसेल, प्रीती पटेल, डॉक्टर प्रीती पटेल यांचं घाटवाटांची भटकंती दिसेल. तर तुम्ही त्या वाटा वाचून तुम्हाला कळणारच नाही काय. तुम्ही जर फक्त गड किल्ल्यांचे ट्रेक करत असाल तर तुम्हाला ह्या घाटवाटांची नावं वाचून तुम्हाला कळणारच नाही काय. त्यासाठी तुम्हाला एक चांगला ग्रुप किंवा मार्गदर्शक हवाच की जो तुम्हाला सांगेल.